ऐकलं का मैत्रिणींनो, मी आज थेंबरही तेल न वापरता हिरव्या मुगाचे कुरकुरीत डोसे बनवले। त्यासाठी 1 कप हिरवे मूग, पाव कप तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतले आणि दुप्पट पाणी घालून 4 तासांकरिता भिजवून घेतले। हिरवे मूग व्यवस्थित असे भिजले गेले की लगेचच ते एका मिक्सरच्या भांड्यात निथळून घालायचे। जास्तीचं पाणी येऊ द्यायचं नाही, पण गरज वाटली तर हे मूग भिजवलेलं पाणी होतं ना तेच वापरायचं। यासोबत 1 चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या आणि 3 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली। चवीनुसार मीठ घालूयात। पीठ छान असं फेटून घेऊयात जेणेकरून यामध्ये फर्मेंटेशनची थोडीशी प्रक्रिया होईल। लगेचच डोसे बनवायला घेऊयात। त्याकरिता कडकडीत पॅनवर थोडंसं पाणी शिंपडायचं, यामुळे टेम्परेचर मेंटेन होतं। लगेच मिश्रण घालायचं आणि गोल 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 फिरवत या पद्धतीने छान असा मस्त असा गोल गरगरीत आणि पातळ डोसा बनवून घ्यायचा। या वेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, ज्यामुळे डोसे एकदम छान असे कुरकुरीत तयार होतात। यावर थोडीशी लाल मिरचीची चटणी आणि ही बटाट्याची भाजी घालून घ्यायची, यामुळे आपला मैसूर मसाला डोसा तयार होतो। तुम्ही बिना चटणीचा देखील साधा डोसा बनवू शकता। बघा काय मस्त असा कुरकुरीत झालाय। तुम्हाला जर या डोस्यांची चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। डिटेल रेसिपी करिता श्री किचनला फॉलो करा। पुन्हा भेटूयात, बाय बाय।